सो हे गाईस, तर मी आलेली आहे आज कामावरून आणि घरी पाहिले तर कोण नाही। आणि गाईस मी या दोघांना आवाज देते याच्या कानात असल्यामुळे याला काय आवाज आहे ना, शुभम शुभम दादा दादा संघर्ष कोणी आवाज दे ना। मला असं वाटलं घरात कोणीच नाहीये, खरंच याला आवाज येत नाही तर काय। शुभम काकू आले तो दरवाजा नाही वाजला, दरवाजा खुला ठेवला होता, बेल वाजवायचं काम नाही। आमची सुजी तरी बाहेर आली, तुम्ही दोघं बाहेर गेलात। मला असं वाटलं कोणी घरी नाही म्हणून मला सर संकांबे साहेब म्हणले मला चहा करून दे, तर मी येते। ते दोघं जण घरात पण म्हणले याला आवाज नाही येण्याचं कारण तर भाऊच्या कानात हेअरफोन होता। बघा असे नाही करायला पाहिजे मुलांनी। आणि हे हेअरफोन घालून तर तुला स्टेशनला अजिबात जायचं नाही कधी, रेल्वे येते तिकडनं हेअरफोन न काय ऐकू येत नाही। बऱ्याच घटना झालेल्या। तर शुभम आलेला इकडे, शुभम तुला कसं वाटतं रे आमच्याकडे येऊन? एकदम मस्त। बरं तिकडे आता म्हणजे इकडेच करमत आहे, हा तिकडे जाऊ वाटत नाही आता। बर, तर मग आता शुभमचं म्हणणं आहे की काकूकडे मला एकदम करमतंय। तरी शुभमच्या काही काही आवडी निवडी आहेत। शुभम मच्छी खात नाही, रस्सा खातो, आणि शुभम कधी कधी बकराचं मटण खात नाही, चिकन खातो, रस्सा खातो। मात्र एवढं आहे की रस्सा खातो तर आम्हाला काही दुसरी भाजी बनवायची गरज नाही। कम से कम चला एक तरी भले पीस खात नाही, रस्सा खातो। आणि दुसरी गोष्ट आता तो सोबतच असतो आमच्या, आणि त्याला एकदम इकडचं आता सवय लागली का रे? बोल जरा गाईसला हॅलो गाईस, पुढे सर्वांनी मला या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलची लिंक। आणि आपले शुभमचे बरेच मित्र आहेत, सर्व बघतात आणि त्यांना सांगितलं पण, तर बरेच मला फॉलो पण केले त्यांनी। शुभम सर्व डीजे मित्र आहे, तुझे मित्रांनी सगळ्यांनी मला फॉलो केलेलं आहे। काही तुझे तिकडे मित्र पण आहे काही, आणि डीजे वाले मित्र पण वेगळे। हा, तर सर्वच मित्रांनी त्याच्या मला फॉलो केलेलं आहे। सगळ्याला माहित झाली मी जवळपास की शुभमची काकू आहे। तर खरंच मित्रांनो आमचा जर आता मला मग सांगा, मग दोघं जण असून मला आता सांगतात याला चहा बनवता येत नाही, माझ्या संग करायला चहा येतो पण दोघांचाच येतो। मग आम्ही किती जण घरात? टोटल 4-5 जण। त्याला म्हणलं 5 जणांचा कर। शुभम म्हणतो मला गॅस पेटवता येत नाही काकू, आणि मला चहा बनवता येत नाही, साखर किती टाकावं काय। चला मग आपल्या संकाबळे सरांसाठी तर मला करावंच लागणार आहे। मी आताच कामावून आले नुकतीच, तर मी चहा करून त्यांना देते आणि ह्या दोघांना देते रिकाम टेकड्यांना। काय करायचं? बाई अजून बाई साहेब घरी आल्या नाही, दुधाचं मी आता उघडले, आणि फ्रीज मध्ये पण दूध नव्हतं ना दादा, दूध बाहेर ठेवले आहे। तर काही आमचा असा परिवार आहे, मोठा परिवार आहे। खरंच तुम्ही बघताय, आम्हाला तेवढाच आनंद भेटतो आणि बघतो आम्ही किती लोक आम्हाला कमेंट करतात, किती लोक आम्हाला आमच्यावर प्रेम करतात। तर खरोखर सर्वच बरेचपैकी लोक आम्हाला सर्वच आमच्या सर्व कधी काळी मला मम्मीला एखादा शब्द येत नाही ना इंग्लिश मधला, तर मग पोरं सांगतात मला की आई असं बोल तसं बोल, तर काही नाही गाईस, सगळे समजून घेतात मला। आणि आपला सर्व आमचा म्हणजे गाईस लोक म्हणजे आमचा सर्व परिवार झालेला आहे, घरातली फॅमिली झालेली, म्हणून सवय लागली। नाही जर टाकलं तर आम्हालाच ब्लॉग नाही टाकला तर आम्हाला करमत नाही। आणि त्यातली त्यात गाईस माझा संघर्ष असल्यामुळे एका 15-20 मिनिटात एडिट करतो आणि टाकून देतो, आणि तुम्ही सगळं मला बघताय, आणि आम्ही पण हॅपी राहतो त्या गोष्टीसाठी। तर या शुभम इकडे रे, हे बाई असं एवढा चहा 5-6 जणांसाठी करायचा असतो, साखर टाकायची असती, चहापत्ती म्हणजे हे बघ एवढ्या चहाला किती टाकायची, एवढी साखर टाकायची बरं का। उद्यापासून जर बोलली काकू चहा कर बाळा तर चहा करून द्यायचा, थोडी चहापत्ती टाकायची अंदाजाने। तर मग सांग तुझ्या मित्राला परत आम्हाला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला मला या चॅनलला काहीतरी म्हणजे चॅनलवरून तुम्हाला काहीतरी नवीन रेसिपी बघायला भेटेल। खरंच मला मी ना म्हणजे माझी काकू एकदम छान बनवते जेवण, सगळ्यांनी लाईक करा। तर मी आता चहा बनवत आहे, चहा बनवल्यानंतर मी आता पापलेट आणलेली आहे ना। पापलेट मच्छी म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपली सर्वांची फेवरेट आहे, आणि फेवरेट मासा असल्यानंतर आपला सगळ्याचा आवडीचा सुद्धा आहे आपल्या महाराष्ट्राचा पापलेट। म्हणजे मी ठेवलेली आहे फ्रीज मध्ये, लगेच तुम्हाला चहा पिल्यानंतर चहा केल्यानंतर तुम्हाला मी
फ्राय करून दाखवते आणि त्याला मसाला कुठला कुठला वापरायचा आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते. कारण एकदम इझी आहे. लगेच आपल्याला काही लोक लिंबू टाकतात, काही लोक त्याला अद्रक पेस्ट वगैरे काय टाकतात, पण तसं काही टाकायचं नाही गाईस. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या घरगुती आपलं ज्वारीचं पीठ आणि आपला घरचा मसाला ते तुम्हाला सर्व काही सांगणारच आहे याच्यामध्ये आपल्या बनवताना. तर गाईस माझं अशी रेसिपी कोणाकोणाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही सुद्धा तसं बनवू शकता आणि टेस्ट ते बघू शकता त्याची किती वेगळी आगळी असणार आहे. तर गाईस लगेच आपण मी मच्छी फ्राय करेन तुम्हाला दाखवते. चला भेटूया, बाय. ए संदीप, अरे त्या संदीपचंच नाव येतं घडी घडी मला शुभम. तो घरात मोठा असल्यानंतर तोही माझ्याकडे 3-4 वर्ष कामावर म्हणजे आपल्याच घरी होता ना, हॉस्पिटलमध्ये त्याला जॉब पण लावला होता आणि म्हणून त्याचंच नाव सारखं येतं आम्हाला कधी कधी जर घ्यायचं असलं तर. गाईस मी कुठे गेला तो, कुठे जातो रे तो? ए बा इकडे बोलू सरांना चहा घ्यायला. ओय आले का? बघा त्याने डबल कानात घालून ठेवलं आणि ते आताच मी ते बोलले होते त्याच्या कानाबद्दल, तर त्याने मला चहाला मी आवाज द्यायला त्याने हुकाच नाही केलं. अरे अंकलला बोलू शुभम चहा घ्यायला, अंकलला बोलू जा. अंकलला बोलू बोलू. तुला काय कानात घालतो रे घरातल्या घरात? तू बाहेर असं तुला असतं का रे? हा बघा मी त्याला किती आवाज दिले, 3-4 आवाज दिले त्याला. त्याचा माझ्याकडे बघायचं त्याचा हे नाहीये की बाबा काकू आपल्याला आवाज द्यायली का काय. हा बघा काही शेपोरायला काही गरज नाही. या कानाने सांगितले तर त्या कानातला सोनाराचा पुकारासारखा पुकारा निघून जातो. आमच्यामध्ये मन होती सोनाराचा पुकारा. तर माझ्या संदेशला माझ्या संघकाराला पण चहा ठेवलाय मी, मला घेतलाय, शुभमला पण दिलाय. ओ या चहा घ्यायला. मी घेणार बाय. तर गाईस ही आहे पॉपलेट आणि पॉपलेटची फ्रायला मी काय काय वापरणार आहे तर तुम्हाला मी सांगते काय काय टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर गाईस पहिली मी याच्यामध्ये घेणार आहे तिखट, फक्त तिखट. तर गाईस हे बघा मी हे तिखट घेतलं पहिलं आणि तिखट घेतल्याच्या नंतर मी मला आहे माहीतच आहे काय घेणार आहे मीठ. तर मीठ तर आपल्या मनाने घेणार मी. आणि नंतर घेतली गाईस मी थोडीशी हळद. याच्यामधला चम्मच कुठे गेलाय मला माहित नाही. तर ही घेतली हळद गाईस, हळद. आणि ती नंतर मी आपल्या ज्वारीचं पीठ म्हणजे गाईस हे जे पीठ आहे ना हे ज्वारीचं आहे, हे ज्वारीचं पीठ आहे. आणि ज्वारीच्या पिठामध्ये आपण थोडे मूग टाकलेले आहेत 2 किलो. 10 किलोमध्ये 2 किलो मूग टाकते. तर ह्याप्रमाणे हे बघा हे झालं पीठ. आता एवढ्यामध्ये आपण डायरेक्ट ही अशी कालवून घेतला, हा मिक्स करून घेतला. आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर गाईस हा फक्त आणि फक्त हे बघा याला खाचे पाडलेले आहेत दोन्ही बाजूनी. मग ह्या खाच्यामध्ये हे 10 मिनिटासाठी आपल्याला आणि थोडीशी हे बघा असा मसाला टाकायचा आपल्याला. आणि मसाला टाकल्याच्या नंतर मग आपल्याला माहीत आहे की 10 मिनिटं असंच ठेवायचं आपण. तर हे बघा हा मसाला, ह्या प्रकारची मच्छी, हा मसाला याच्यामध्ये टाकायचा. मध्ये सर्व मच्छीवाली आमची म्हणजे चिरा वगैरे करून देतात इकडे आमच्या बोईसर या ठिकाणी. तुम्हाला नक्कीच आवडेल की एकदमच छान मच्छीचं हे करण्याचं म्हणजे हे पद्धत आहे मला मम्मीची. याला लिंबू अद्रक पेस्ट काहीच नाही का? लसूण काही नाही गाईस, याला काही नाही. आम्ही तर सगळं टाकतो, लिंबू अद्रक लसणाची पेस्ट. तुम्ही टाकलं तरी तुमचं वेगळे, माझं थोडासा ठेसा वगैरे नाही, माझ्यात काही नाही गाईस. हे बघा आता तुम्ही सांगता एवढी म्हणजे ही मच्छी महाग असते खूप, पण एवढं का असे म्हणजे कमी फक्त हळद मीठ आणि हे टाकलं तर गाईस ही आपली पद्धत आहे. कारण जे तुम्ही मी शिल्पा सांगते ना पेस्ट वगैरे फक्त आणि फक्त तेलातच जळून जातं तुमचं ते मच्छीला लागत नाही. म्हणून
लिंबू वगैरे काही जण टाकून लावून ठेवतात कितीतरी वेळ, छान लागते ती पण टेस्ट. नाही ती नाही माझी तुमच्या मी हलकी हलकी फुलकी पद्धत आहे. हलकी फुलकी नाही पण टेस्टी पद्धत आहे. अच्छा, जास्त टेस्ट आहे काय? जास्त टेस्ट आहे. तर काही सुद्धा मी अशी ठेवलेली आहे आणि बघा तुम्हाला माहित आहे की 10 मिनिटानंतर हे याच्यामध्ये सर्व एकमेकाला लागल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे. छान झालं ना फ्राय. हा सो हे गाईस तर तुम्ही बघू शकता म्हणजे 10 मिनिटं फक्त मसाला लावून ठेवलं होतं मी आणि नंतर मग शिल्पाला सांगितलं कमी गॅस पाहिजे याला, कारण इकडे मी इकडच्या समुद्राच्या बाजूच्या म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणीच आहेत मच्छी खाणाऱ्या आणि विकणाऱ्या आणि फ्राय करणाऱ्या, म्हणून त्यांनी मला सांगितलं की ताई का तुम्ही ना मच्छी म्हणजे फास्ट गॅस नाही करायचा, स्लो मध्ये हिला फ्राय करायची असते पापलेटला. म्हणून पापलेट तुम्हाला किती वाटते ते मला सांगा नक्की. आणि त्याच्या पहिले मच्छी फ्राय नंतर गाईस मी हा रस्सा भाजी करणार आहे, कारण ही आहे कोलबी. तर आपण कोलबी सांगतो, याला मोठा झिंग कोलबीच सांगतात इकडे, सगळे आपण कोलबी सांगतो. तर याच्यासोबत पाहिजे रस्सा भाजी म्हणजे रेसिपी. तर शिल्पानं मला सांगितलं मम्मी तू फ्राय कर आणि मी भाजी करते, तर मग ठीक आहे म्हणलं, कारण तिच्याकडनं तिला वाटतं का मग जास्त फास्ट होईल गॅस, म्हणून ती मला सांगते मम्मी तू मच्छी करत जा, फ्राय कर आणि मी रस्सा भाजी करते. मग शिल्पाने आम्हाला तर तुम्हाला माहिती आहे गायचं आम्हाला भाकरी पाहिजे जेवायला, मग जेवायच्या भाकरीमध्ये शिल्पानं टाकून ठेवल्यात आणि त्यांच्यासाठी काही लोकांसाठी चपात्या केलेल्या आहेत. तरी आता याच्यामध्ये फार आवडीनिवडी आहेत सर्व जेवणामध्ये, तुम्हाला माहिती आहे. आता पोरुबाई आणि दादा त्यांना भात आणि हे पाहिजेच, डाळ पाहिजेच. आणि चिमटा पण नाही लागत का तुला? मला चिंता नाही लागत द्या का, तुम्हाला ते तेल बी उडायची सगळी भीती वाटते ना म्हणून. तर गाईस या पद्धतीनं आजचं जेवण आहे. तुम्हाला असं वाटेल की मला मम्मी याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे तुम्ही बघितलंय की फक्त आणि फक्त साधाच मसाला टाकलेला, पण फ्राय एकदमच छान होणार आहे, कारण मला कोणाचीच आवडत नाही फ्राय. आकाशिवाताई माझी फार पेस्ट टाकते, लिंबू टाकते, काय काय टाकते वाटण चटणी बिटणी, पण ते सगळा मसाला तो तेलामध्ये जातो सुटून आणि ती मच्छी फक्त मच्छी राहते, म्हणून ती वेगळी शिवाताई. आता बघ तू बघू शकते शिवा, तू पण तुला करायचं असेल तर असंच कर, मम्मी सारखंच कर. छान एकदम मस्त छान आहे ना. कोणती होती पहिलीच होती का ही होती काय? काय करते का तू? कलर करायला. कलर? ड्रॉइंग बुक कुणाची आहे? परी दिदी लय मारन तुला घरी आल्यावर. बघा परीचं कसं केलं हिने सगळं. दादाच्या बुकवर पण लिहिलं ना तू मगाशी? आता अगं मगाशी दादा जेव्हा तुला भडकला तेव्हा कोणती बुक होती दादाची खराब केली तू? तुम्ही सांगितलेलं. तू मला बोलली तर मासी करू का, पण मी बघितलेली का बुक कोणती म्हणून. असं असं कसं केलं मी, कसं केलं? तर मी माझ्यासोबत विशू आली आहे घरी आणि माझी परी राहिली अक्काच्या घरी. गाडीवर एवढ्या जणाला जागा होत नव्हती आणि संघर्षने गाडीवर सोडलं मला. तर त्याच्यानंतर ही पोरगी आली घरी आणि हिने पूर्ण काय केलं, माझ्या दादाची बुक आहे नोटबुक ट्युशनची त्याच्यावरच अगोदर ड्रॉइंग केली ना तू. आणि तू बोलली अशी नाही बोलली, मला वाटलं तू जुनी बुक घेतली अशी नोटबुक. नवीन होती ना ती ट्युशनची. आता नवीन घेऊन देऊ त्याला? तुझीच मम्मी पैसे देईन आता. मी देईन का? तू कमवून देईन? बापरे, एवढं कोणी बोलायला शिकवले तुला? कोणतरी शिकवलं. मा बाप आ पप्पा म्हणजे बाप, आता माझी मा. तुझे बाप आणि तुझा माय? ही कोणती भाषा बोलते तू गदडी? पागल आहे ना विशू आपली. घाण वेडी पोरगी. ड्रॉइंग थांब ना दीदीला येऊ दे माझ्या, मग बघ तू. तुझी मम्मी आली, माझी परी आली.
संग्र्या दादा आला. कमला दादा आला, कमला दादा आला. मी माझ्या वाटेची घेते मच्छी. गरम मला गरम खायला शिंकाच बरं. यायला लागल्यात. शिंका ठसक्याने. गरम गरमच मच्छी खावा. बरं थंडी झालं काय उपयोग आहे. अरे बाबा पहिलं पण वाटलं खायला. हो मग मन झालं वाटते पण कशी झाली टेस्ट. आहे ना. हा नाही असं काय 2-2 चाप लावून आली. एक चाप वरती खाली वर रब्बल. तो मला फ्री दिलाय. कोण दिला फ्री. चाप आमचे चहा बनवतात ना. अरे वा हे बघ किती छान छाप आहे. कितीला भेटन बाहेर. 2-4 दिवस लागले. मला एक आणायचंच ना मग. तुला आणलाय तो. हा तिला उद्या देईल ती परत. ती मला बोलली उद्या तुला बनवून ठेवते. तर गाईस ती म्हणते कांदा नाही कापतायत मम्मीला. बारीक नाही कापत, मम्मीला बारीक. सगळंच काही येते. पातळ असतो ग शिवाताई असा. हा हे बघ असं असतो तू तो. कर तुम्हाला वाटतं आधी भाजी कर मग डायरेक्ट बघू मम्मी आपण. कशी करते मग तसं चांगलंच असते माझं. कळत तुला. तिला चिल्ली खायची बघ. बाई चिल्ली नको ग बाई खवत आहे. एवढी छान बघ. हे मी आता ही मीडियम रेसिपी बनवली शिवाताई. एकदम छान झाली भाजी माझी. ही पण झाली ती पण झाली भाजी. गाईस अर्ध्या तासात मी दोन्ही भाज्या केल्या. शिवाताई माझ्या चपात्या केल्या ते बघतात. म्हणजे आवाज कमी करा ग. आवाज कमी करा. मध्ये 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 काय तुझं. मी मध्ये हे बघ नाही का? मागे मागे होती. ए हिला मग चिल्ली खायची तर चिकन चिल्ली खायची का. एवढी भारी पापलेट फ्राय नको का. थेंब तर एक नाही डोळ्यात. चायनीज. तुम्ही नाव कशाला सांगितलं तिला चिल्ली खाल्ली म्हणून. अच्छा जेवण आणायला जेवण आणा. झालं का ठसका जाऊ दे थोडासा बाहेर 2 मिनिटं. सगळं गेलं. काकडी कापून घे बाई. मीठ लावली नाही ना तरी काकडी. चल जेवायला डायरेक्ट जेवायला बसा. सो हे गाईस तर आम्ही आता म्हणजे मच्छी केली खाल्ली. फ्राय केली खाल्ली. कोलबीची भाजी केली खाल्ली आपल्या भाषामध्ये. तर एकदमच छान झाली होती आणि सगळ्यांना बघितली. तर तुला कशी वाटली. एकदम छान पोटभर जेवण झालंय आमचं आता. पोटभर जेवण करून आता एकदम मस्त फ्री मध्ये आता खाली जाऊन आईस्क्रीम एक खाऊन येतो आणि नंतर परत नेक्स्ट टाइम तुम्हाला ब्लॉग मध्ये नवीन. तर गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला मम्मीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.